गेली 20-25 वर्ष या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानाची भूमिका घेऊन मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. मी कुठलीही राजकीय ॲडजस्टमेंट कधी केली नाही, व्यावहारिक कुठलीही अडचण नाही आहे. संस्था चालवत असताना ज्या पदावरती काम करतो त्या पदाला न्याय द्यायच्याच भूमिकेतनं करतो आणि जनहिताच्या दृष्टीनं निर्णय घेतो. मग कितीही प्रेशर आलं तरी चालेल. मलाही प्रेशर होतच ना, मलाही मुख्यमंत्र्यांचं प्रेशर होतं, चंद्रकांत दादांचं प्रेशर होतं, पण मी कशात मिंदा नव्हतो. पण मला काय साधवायचं नव्हतं. मी जी भूमिका घेतोय ती लोकहिताच्या दृष्टीनं भूमिका घेतोय आणि ती स्पष्टपणे घेतो. त्या भूमिकेशी मी कधी चेंजही करत नाही. माझ्या या सगळ्या गोष्टीवरती आपण विचार करावा. आणि येत्या 23 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळाचं. घड्याळाच्या चिन्हावरती बहुमल अशा प्रकारचं मत देत असताना या परिसरातल्या अनेक अडचणी आहेत. गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये MIDC सारखा प्रोजेक्ट होऊ शकला नाही. भविष्य काळामध्ये आपण या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली तर MIDC असेल, इथल्या माळुंगच्या मंदिराचे विषय असतील, या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेल. तुम्ही निश्चिंत असा. आणि या तालुक्याला आता पुढच्या 25 वर्षासाठी तुमच्या पुढच्या पिढ्या स्वाभिमानानं जगायच्या असतील तर त्यासाठी मी माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहायला तयार आहे की भविष्य काळामध्ये माझी सहकार्याची भूमिका राहील. येत्या 23 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळाचं. 2 मशीन आहेत, 31 उमेदवार आहेत. पहिल्या मशीनवरती 3 नंबरला माझं चिन्ह आहे. त्या मशीनवरती संजय मामा विठ्ठलराव शिंदे असं नाव आहे. त्याच्यावरती संजय मामा असंच नाव आहे आणि संजय मामा विठ्ठलराव शिंदे घड्याळाचं चिन्ह आहे. माझा फोटो त्याच्यावरती आहे. या सगळ्या गोष्टी बघा आणि 3 नंबरला माझ्या पहिल्या मशीनवरच्या घड्याळाच्या पुढचं बटन दाबून आपण बहुमल अशा प्रकारचं मतदान करा एवढीच कळकळीची विनंती करतो. आपण उन्हाचे दिवस असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं सभेसाठी उपस्थित राहायला आमचं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो.